व्हायरल व्हिडिओची कृषी विभागाने घेतली दखल. खांडबारा येथील कृषी सेवा केंद्राची पाहणी, चौकशी सुरू. खांडबारा परिसरातील एका कृषी सेवा केंद्रावर खत व बियाण्यांची छापील कमाल किरकोळ किमतीपेक्षा अधिक दराने विक्री होत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर कृषी विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. संबंधित कृषी सेवा केंद्राची अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात येत असून चौकशी सुरू करण्यात आली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये संबंधित दुकानदार खत व बियाण्यांची MRP पेक्षा अधिक रक्कम आकारत असल्याचा आरोप करण्यात आलाय. यावेळी शेतकऱ्यांनी दुकानदाराला जादा दराने पैसे का घेतले जात आहेत असा जाब विचारल्याचेही व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत दुकानाची तपासणी केली. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की व्हायरल झालेल्या व्हिडिओची सखोल चौकशी करण्यात येत आहे. तपासणी दरम्यान कोणत्याही प्रकारच्या अनियमितता किंवा नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित दुकानदारांविरुद्ध कृषी निविष्ठा नियंत्रणासंदर्भातील लागू कायद्यानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कोणालाही कोणत्याही प्रकारची गय केली जाणार नाही असा इशारा अधिकाऱ्यांनी दिलाय. दरम्यान या प्रकरणामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष कृषी विभागाच्या पुढील कारवाईकडे लागले असून दोषी आढळल्यास कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नंद वैभव न्यूजसाठी मुख्य संपादक जितेंद्र जाधव, नंदुरबार. नमस्कार, मी प्रकाश करमाळे, गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, नवापूर तालुका. माझ्यासोबत मोरे साहेब आहेत, जेही गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नवापूरचे आहेत. तर परवा दिवशी खांडबारा येथे एका दुकानावरती, त्या दुकानाचं नाव सुमित ॲग्रो ट्रेडर कंपनी, या दुकानावरती बियाण्याच्या संदर्भात जादा दराने विक्री झाली होती. त्या स्वरूपातली बातमी ज्यावेळेस बातम्यामध्ये आल्या होती, त्याच्यानंतर आजपासून आम्ही दोघंही संयुक्त रीतीनं खांडबाराच्या सगळ्या दुकानाची तपासणी करत आहोत आणि तपासणी केल्याच्यानंतर ज्या काही त्रुटी त्याच्यामध्ये आढळून येत आहे त्या संदर्भातला प्रस्ताव मान्य परवाना प्राधिकारी यांच्याकडे जाईल आणि संबंधित दुकानदारांनी ज्या काही स्वरूपाच्या चुका केल्या असतील किंवा कायद्याचं उल्लंघन केलं असेल त्याच्यावरती सुनावणी होऊन त्याच्यावरती कठोर आणि कायदेशीर कडक अशा स्वरूपाची कारवाई होणार आहे.